नमस्कार सर्वांना. मी शुभांगी. आजपासून आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय बघणार आहोत. प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी काही शब्द किंवा संकल्पनांचा अर्थ आपण बघूया, कारण तसं करणं आवश्यक आहे. योग हा शब्द गीतेमध्ये वारंवार येतो. याचे खरं तर अनेक अर्थ आहेत, पण दोन अर्थ ह्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे मूलभूत स्वरूपाचा विचार किंवा आयुष्यक्रमणाचा जो मार्ग, साधना, त्याच्या कल्याणाशी संयोग म्हणजे योग. आणि दुसरा गीतेचं निश्चयपूर्वक समग्रपणे असं जे सांगणं आहे, शिवाय जीवनविषयक एक समन्वयात्मक अशी दृष्टी गीता आपल्याला देते, ते म्हणजे योग. दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे सांख्ययोग. ज्ञानमार्ग आणि त्यावरून किंवा त्यानुसार आचरण करणारा ज्ञानमार्गी असा सांख्ययोग ह्याचा अर्थ आपण इथे घेऊया. कर्मयोग. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, असा एका श्लोकातला शब्दसमुच्चय आहे. कर्म केल्याशिवाय माणूस क्षणभरही जगू शकत नाही, असा त्याचा अर्थ. इतकं महत्त्वाचं हे कर्म, तर ह्या कर्माविषयी संपूर्ण विवेचन म्हणजे कर्मयोग. दुसऱ्या अध्यायामध्ये 72 श्लोक आहेत. दीर्घ असा हा अध्याय आहे. अध्याय क्रमांक 2 ते 6 हा संपूर्णपणे कर्मयोगाशी संबंधित असा भाग आहे. बघूया मग दुसरा अध्याय आज आपण सुरू करत आहोत. ह्यामध्ये अर्जुनाच्या मोहाच्या संदर्भात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा प्रत्यक्ष संवाद, त्यानंतर सांख्ययोग दर्शन, कर्मयोगाचं वर्णन, क्षात्रधर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचं प्रतिपादन आणि स्थिरबुद्धी माणसाचे म्हणजेच स्थितप्रज्ञाची लक्षणं आणि त्याचं मोठेपण, हा सगळा भाग आपण यामध्ये पाहणार आहोत. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. अर्थात संजय म्हणाला, करुणेनं भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. श्लोक क्रमांक 2 आणि 3. श्री भगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, ह्या भलत्याच वेळी मोह, शोक अशा अशुद्ध गोष्टी तुझ्यामध्ये कशामुळे आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचं ज्ञान आहे, त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. ह्या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही, तर त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. हे पार्थ, अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस.
असं करणं तुला अजिबात शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळेपण सोडून दे आणि हे परंतप ऊठ. श्लोक क्रमांक 4. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्थात अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, ह्या युद्धात पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य यांच्यावर बाणांनी प्रतिहल्ला मी कसा करू? कारण हे हरिसूदना, हे दोघेही मला अत्यंत पूजनीय आहेत. आज इथे विराम करूया. उद्या ह्या पुढील श्लोक आपण पाहणार आहोत. हा खूप दीर्घ असा अध्याय आहे. ह्यामध्ये 72 श्लोक आहेत आणि त्यामुळं बराच वेळ लागणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे खरं तर ह्या अध्यायाला गीतेचं सार असं म्हणतात. तर पुढचे श्लोक उद्या बघूया. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण.